येळकोट येळकोट जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चंपा षष्ठी कशी साजरी करायची, त्याचबरोबर तळी कशी भरायची, ज्यांनी खंडोबांचे घट बसवलेले आहे त्या घट कसे हलवायचे, त्याचबरोबर आपण म्हणजे पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप लवकर हे दिवस गेले, म्हणजे 5-6 दिवस कधी झाले असं वाटतं. कालच तर आपण गट बसवला होता ना. तर उद्या चंपाषष्ठी पण आलेली आहे. तर ही 6 दिवस षडरात्र असते, खंडोबाची रात्र असते, खंडोबाची सेवेची रात्र असते. तर उद्या सकाळी लवकर उठायचं. आता काय करायचं आहे उद्या तुम्हाला तेच सांगते मी. उद्या सकाळी लवकर उठायचं आणि आपण जेव्हा आपलं आवरतो देवपूजा करून घ्यायची, त्याचबरोबर घट थोडासा आपण त्याच वेळेस आपण घट थोडासा हलवून घ्यायचा. म्हणजे काय करायचं, शंख असेल तर शंखध्वनी करा, त्याचबरोबर घंटी असेल तर घंटीनाद करा, आवाज करा, कारण देव उठतात त्याने. तर एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं, निगेटिव्हिटी सर्व निघून जाते. त्याच्यामुळे अगोदर हे करा, त्याच्यानंतर थोडासा घट हलवल्याने करा आणि खंडोबांचा जय जयकार करत त्यांच्या तो टाक बसवलेला आहे तो टाक उचलून घ्यायचा. आणि टाक उचलल्यावर पहिल्या दिवशी जशी पंचोपचार पूजा केली ती, अभिषेक केलता टाकाचा, तसाच उद्या पण तुम्हाला करायचा आहे. टाकाचा अभिषेक वगैरे सर्व करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण तळी भरत असतो, म्हणजे तळी भरून आपण तळी उचलत असतो 5 पुरुष व्यक्तींना बोलून. तर काय करायचं आहे, आता हे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आता बघा, खंडोबा ज्यांचं कौलदैवत आहे त्यांना वांगी, त्याच्यानंतर कांद्याची पात, हे असे पदार्थ वर्ज्य असतात त्यांना खायला, म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत. म्हणजे आषाढी एकादशीपासून ते बंद होतात, ते चंपाषष्ठीपर्यंत. चंपाषष्ठीपासून परत ते चालू होतात, ते परत आषाढी एकादशीपर्यंत ते चालू राहतात, परत बंद होतात. म्हणजे असं ते त्याचं व्रत पाळावं लागतं आपण, आपले जर कुलदैवत खंडोबा असतील तर. तर आता आमचं पण बंद होतं, पण मग आता उद्यापासून परत सुरू होईल. तर त्यांना सर्वात जास्त आवडणारा नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. तर काय करायचं आहे, छोटे छोटे रोडगे, आता बरेच जणांकडे रोडगे, कोण नैवेद्य म्हणतं, कोण छोट्या छोट्या भाकरी म्हणतं. तर बाजरीच्या तयार करायच्या तुम्हाला, छोट्या छोट्या 7 तयार करायच्या आहेत. आता हे 7 कशामुळे ते पण सांगते. त्याच्यानंतर वांगे आणायचे मार्केटमधून, नवीन वांगे, नवीन कांद्याची पात, लसणाची पात, नवीन कांदा त्या भरतामध्ये यूज करायचा आणि त्याचं असं मस्तपैकी भरीत तयार करायचं. आणि त्या रोडग्यावर थोडं थोडं भरीत ठेवायचं, कांद्याची फोड ठेवायची आणि त्याच्यावर थोडासा भंडारा म्हणजे हळद थोडी थोडी टाकायची. एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये तांदळाचं अष्टदल काढायचं, ते अष्टदल भंडाऱ्यानं भरून काढायचं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कसं रांगोळीमध्ये कलर भरतो तसं त्या अष्टदलामध्ये ते भंडारा भरायचा. त्याच्यावर जो तुम्ही अभिषेक केलेला खंडोबाचा टाक आहे तो टाक त्या अष्टदलावर 2 जोड पान नागविली ठेवून त्याच्यावर तो टाक ठेवायचा आणि त्याच्या शेजारी ताटावर म्हणजे त्या अष्टदलाच्या शेजारी ते 7 नैवेद्य ठेवून द्यायचे. असं एक ताट तयार करायचं. आता हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला कलश तयार करायचा आहे. तांब्या घ्यायचा, स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा सुपारी टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षदा, हळद, कुंकू असं टाकून 5 नागवेलीची पानं टाकून त्याच्यावर श्रीफळ ठेवायचं आणि ते कलश असा तयार करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला घोंगडी, आपल्याला माहिती आहे की खंडोबांना घोंगडी किती आवडते. तर ही तळीच्या भरते वेळेस तळीच्या खाली आपण घोंगडी असेल घोंगडी अंथरा, नसेल तर एखादं कोरं चादर वगैरे ते अंथरा. तर त्याच्या खाली ते अंथरल्यावर त्याच्यावरती तुम्हाला पाट ठेवायचा, त्याच्यावरती ते कलश ठेवायचा. कलशाखाली थोडेसे तांदूळ वगैरे टाका, खाली कलश ठेवू नका. त्या कलशाची घरच्या आपला करता जो पुरुष असतो त्याला पूजा करायला लावा आणि ते खंडोबाचा ताट, नैवेद्याचं जे काही ताट आहे ते ताट तिथे त्या पाटावर ठेवायचं. हे झालं. त्याच्यानंतर 5 पुरुष बोलवायचे. आता तुमच्या घरचे असतील तर घरचे पण घेऊ शकता आणि बाहेरचे पण बोलवायचे, म्हणजे असे एकूण मिळून 5 पुरुष व्यक्ती बोलवायचे. आता पुरुष नाही मिळाले तर छोटाले मुलं आणले तरीही चालतात. तर फक्त मुलांचा म्हणजे पुरुषांचाच मान असतो, तर ते बोलवायचे. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर टोपी वगैरे द्या, काहीतरी द्या, समजा टोपी, रुमाल काही असेल ते. आणि आपल्या घरच्या पुरुषांना त्यांना भंडारा लावायला सांगायचा, म्हणजे हळद लावायला सांगायची.
त्याच्यानंतर आता तुम्हाला मी सांगते तशी कृती करायची. आता तिथे अगरबत्ती दिवा पण सुरू ठेवायचा. भंडारा थोडासा घ्यायचा, म्हणजे हळद, त्याच्यामध्ये खोबऱ्याच्या थोडे तोडून तुकडे टाकायचे, वाट्या म्हणजे खोबऱ्याच्या वाटीचे तुकडे, आणि तुम्हाला खंडोबाचा जय जयकार करायचा. 3 वेळेस तळी उचलायची आणि आपल्या डोक्याला लावायची. म्हणजे ताट उचलायचं, खंडोबांचा जय जयकार करायचा आणि सर्वांनी ते आपलं ताट आपल्या अशा डोक्याला लावायचं. तर बघा कसं करायचं, असा जय जयकार करायचा. जय जयकार काय करायचं बघा. सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरवपाचा चांदोबा, अगळबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा ही हिरालाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवांच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायांचा खंडगा, भडकांचा भडगा, बोल सदानंदाचा येळकोट. आता हे म्हणायचं तुम्हाला 3 वेळेस म्हणायचं. 3 वेळेस तुम्ही, आणि आता हे म्हणत म्हणत ताट उचलायचं, आपल्या डोक्याला लावायचं, परत खाली ठेवायचं, परत उचलायचं, परत हा जय जयकार करायचा, परत खाली ठेवायचं डोक्याला लावून, परत उचलायचं, परत आपल्या डोक्याला लावायचा, हा जय जयकार करायचा, परत खाली ठेवायचं. असं 3 वेळेस तुम्हाला करायचं आहे. आता ड्युट्या बुदली असेल तर, आता आमच्याकडे पण नाहीये, आता मी कधी जेजुरीला गेले तर नक्कीच आणेल. आता आपल्याला त्याचं महत्त्व माहिती झालेलं आहे, याच्या अगोदर माहिती नव्हतं म्हणून नव्हतं आपल्याकडे. तर ड्युट्या बुदली घ्यायची. आता परत वरील जय जयकार करायचा, हा जय जयकार करायचा. बघा किती मस्त आहे, म्हणायला पण खूप छान आहे. तर जय जयकार करायचा आणि हा जय जयकार करत खंडोबांनी सांगितलेलंच आहे की माझ्यापर्यंत ज्यांना येता येत नाही त्यांनी फक्त 5 पावलं जेजुरीच्या दिशेला टाकायची. त्यांच्या दर्शनाला मी तिथे जाईल आणि त्यांना दर्शन देईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या अंगाला शहारा आला. तर असं करायचं. आता ही तळी उचलून झाली की घरच्या कर्ता पुरुष जो असतो आणि आपण सर्वांनी पण जे काही जवळ व्यक्ती असतात त्यांच्या हातात पण भंडारा द्यायचा, आणि कर्त्या पुरुषांनी तो भंडारा, खोबऱ्याच्या तुकडे असतात ते पण घेऊन, सगळं मिक्स हातामध्ये घेऊन 5 पावलं जेजुरीच्या दिशेला चालायचं. आता जेजुरी कोणत्या दिशेला आहे ते बघा, तुमच्या घरानुसार, तुमच्या दिशेनुसार. आणि तिकडे आता आमच्या इकडे इकड्या भागाला आहे म्हणून आम्ही इकडे चालणार. तर इकड्या दिशेला 5 पावलं चालायची, खंडोबाचा जय जयकार करायचा आणि तो भंडारा खोबरं उधळत आपण तो तिकडे 5 पावलं चालायचा आहे. अशी ही तळी भरणी किंवा पंचंपाषष्ठी तुम्हाला साजरी करायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठ केलेले आहेत. तर आता अगोदर आपण खंडोबांना बाजरीच्या भाकरीचा आणि भरताचाच नैवेद्य दाखवला आहे. आता ते 7 नैवेद्य काय करायचं आहे. आता जे 5 व्यक्ती आलेले आहेत त्या 5 व्यक्तींना तो एक नैवेद्य खायला द्यायचा प्रसाद म्हणून, आणि ते खातात पण, असं काही नाही की सर्वांना खायला लावायचा, कारण तो खंडोबाचा प्रसाद असतो त्याच्यामुळे. तर तो खायला लावायचा. त्याच्यानंतर आता हे 5 नैवेद्य झाले. एक नैवेद्य खंडोबांना नैवेद्य दाखवायचा आणि दुसरा जो आहे तो कुत्र्याला दाखवायचा, म्हणजे कुत्र्याला खाऊ घालायचं. बाहेर कुठे तुमच्याकडे कुत्रं वगैरे आता सगळीकडेच असतात, कुत्र्याला खाऊ घालायचं. असे हे 7 नैवेद्य तुम्हाला, त्यासाठीच म्हटलं होतं की 7 तयार करा म्हणून. आता सर्वप्रथम खंडोबांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य जास्त आवडतो म्हणून आपण तो दाखवला. आता तुम्ही सायंकाळच्या, आता सकाळ झाले पण संध्याकाळी तुम्ही पूर्ण वर्णाचा नैवेद्य त्यांना करायचा आहे. आता तुम्ही याचे मल्हारी सप्तशतीचे जर पाठ केले असतील 14, तर तुम्हाला पूर्णाचे दिवे करायचे सायंकाळच्या वेळेस. त्याच्यानंतर आता सायंकाळच्या वेळेस आणि खंडोबाची आरती करायची त्या यानं, दिव्यानं. आता तो टाक आहे तो टाक परत त्या जागेवर ठेवून द्याला तरी चालतो. तर मस्त संध्याकाळी आरती करायची पूर्णाच्या दिव्यानं, त्यांना पूर्ण वर्णाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपली चंपाषष्ठी अशा प्रकारे साजरी करायची आहे. सकाळी बाजरी भाकरीचा नैवेद्य आणि संध्याकाळी पूर्ण वर्णाचा यथाशक्ती होत असेल तर करा, आणि 14 पाठ जर केले असेल तर पूर्णाच्या दिव्यानंच आरती तुम्हाला करायची आहे. तर अशी चंपाषष्ठी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला साजरी करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ। आणि आपण जो काही घट बसवलेला आहे, जो काही धान्य आहे, माती टोपली जे काय आहे ते सर्व निर्माल्याचं सामान जे आहे ते निर्माल्यात टाकून द्यायचं। तुमच्याकडे शेत वगैरे असेल तर शेतात नेऊन टाका, नदी वगैरे असेल नदीत टाका। आपण असं कुठे कचऱ्यात वगैरे फेकून देऊ नका, कारण ते पूजेचं आहे। आपण 5-6 दिवस तिथं पूजा वगैरे केलेली असते, अतिशय प्रभावी असतं, त्याच्यात शक्ती असते। जर फुलं वगैरे तुम्हाला वाळलेले असते, वाळू घालून आपण आपल्या झाडांच्या कुंड्यामध्ये पण ते टाकू शकतो। तर अशा प्रकारे तुम्हाला ते निर्माल्य सामान निर्माल्यात टाकायचं आहे।